राहुरी इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा एकीकरण समितीच्या वतीनं आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राहुरी तालुका बंदची हाक देत तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले। महाराष्ट्र सरकारने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तत्काळ करणे, शिंदे समितीस मुदतवाढ देऊन त्यांचे काम शीघ्रतेने सुरू ठेवावे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, हैदराबाद, मुंबई, सातारा गॅझेट लागू करावे, तसेच राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे। राहुरी शहरातील नागरिक, व्यापारी व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुनी पाण्याची टाकी इथे उभारण्यात यावा अशी मागणी आहे। यासाठी आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी राहुरी बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय। प्रशासनाने दोन्ही मागण्यांचा तत्काळ विचार करून निर्णय कळवावा। वेळीच निर्णय न कळवल्यास मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्या वतीनं कुठलीही पूर्वकल्पना न देता तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। 25 वर्षामध्ये किती आतापर्यंत हजारो निवेदन दिले असते, पण सरकारने कुठला निर्णय घेतलेला नाही। गेल्या 2 वर्षापासून दादांनी उपोषणाचा मार्ग निवडून त्यांनी अतिशय स्वतःची प्रकृती घालून घेतलेली आहे। आतापर्यंत दादांनी 18 ते 19 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं आहे, तरी पण या सरकारने कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। वेगळे माणसं पाठवून फक्त ते दिवस काढायचं काम त्यांनी केलेलं आहे। अतिशय चतुर बुद्धीप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे। 2-2, 3-3 महिन्याची प्रत्येक वेळेस मुदत घ्यायची आणि ते 3 महिने झाल्यानंतर जैशी ती परिस्थिती ठेवायची। असं करून त्यांनी बरोबर आचारसंहितेचा पिरियड जवळ येऊन दिलेला आहे आणि आजही त्यांचं तेच चालू आहे। जे करायचं त्यांना ते आचारसंहितेच्या आत केलं पाहिजे आणि जर आचारसंहितेच्या आत झालं नाही तर ते ह्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेत असं मला वाटतंय। म्हणून सरकारने आता वेळेत लवकर निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर दादा उपोषण सोडणार नाही आणि एखाद्या वेळेस आम्हाला आमचा हक्काचा चांगला माणूस गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही वेगळ्या पद्धतीने आता हे लवकरात लवकर कसा हा प्रश्न सोडता येईल आणि दादांना कसा सपोर्ट करून पाठिंबा देऊन हे काम पुढे नेता येईल याचा विचार करतोय। त्यात सरकार वेळ काढूपणा करतंय। सरकारने वारंवार ही मराठ्यांची फसवणूक चालवलेली आहे, दिशाभूल करतंय मराठ्यांची। जर अशी दिशाभूल जर होत असेल तर आता ते कदापि खपून घेतलं जाणार नाही, कारण की आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे। हे मी मगाशी सांगितलेलं आहे। आता हे आरपारची लढाई ही मराठ्यांची होणार आहे आणि हे आंदोलन हे शेवटचं आंदोलन असणार आहे आणि हे सुद्धा आंदोलन इतक्या तीव्र स्वरूपाचं आम्ही करणार आहोत का आपले मनोजदादा जरांगे हे सातत्याने उपोषणाला बसतायत। जर यांना गांधीगिरीची भाषा जर कळत नसेल तर यांना आम्ही भगतसिंगाच्या भाषेत कसं समजायचं हे आम्ही आता 2 दिवसात ठरवणार आहोत आणि सरकारने जर याच्यातून धडा नाही घेतला तर 2 दिवसात हे आंदोलन तीव्र अशा स्वरूपाचं आणि अतिआक्रमक असं आंदोलन केल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। या प्रसंगी राजूभाऊ शेटे, देवेंद्र लांबे, रवींद्र मोरे, सूर्यकांत भुजाडी, सतीश घुले, संदीप गाडे, अशोक तनपुरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।